नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दिनांक 7 जून 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला काय दर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भरपूर ठिकाणी पावसाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काही ठिकाणी तुरळक त्याचबरोबर मुसळधार पाऊस पण आपल्याला झालेला पाहायला मिळतो. तर आज कोणत्या शेतमालासाठी काय आपल्याला दर पाहायला मिळतो. तर चला तर पाहूयात की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्याची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी ग्राहकांची झुंबड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी दर कमी झाल्यामुळे आपल्याला ग्राहकांची संख्या मोठ्या वाढलेली पाहायला मिळते. तर पूर्ण जे आहे ते आपल्याला ग्राहक खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उत्सुक आपल्याला असं पाहायला मिळते. तर रत्नागिरी त्याचबरोबर पायरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आंबा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झाल्यामुळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता सुपर मक्याचे कणस आपल्याला पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः 21 रुपये ते जास्त 30 रुपये या ठिकाणी आपल्याला सुपर मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता बदाम आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी आपल्याला कच्च्या आंब्यासाठी 1 नंबर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर आंब्यासाठी दर काय आहे? 40 रुपये किलो. या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी 1 नंबर आहे. बदाम आंबा या ठिकाणी आपल्याला कच्चा आंबा या ठिकाणी पाहायला मिळते. क्वालिटी 1 नंबर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आपण पपईची आवक पाहू शकता. आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर क्वालिटी जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपई पाहायला मिळते. तर आज पपईसाठी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये चिक्कू पाहायला मिळतो. तर आज चिक्कूसाठी दर जे आहे ते आपल्याला जास्तीचे पाहायला मिळतात. तर आज कमीत कमी चिक्कूसाठी 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त चांगल्या चिक्कूसाठी साधारणतः 60 ते 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. चिक्कूची आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आज वाढलेली पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर कलिंगडासाठी आज दर जे आहे ते 5 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर खरबुजासाठी दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात. तर दर जे आहे ते साधारणतः 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 14 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला खरबुजासाठी दर पाहायला मिळालेले आहेत. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी पावसाळ्यामुळे या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते. तर क्वालिटी चांगली आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 70 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते. तर आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी मोसंबीसाठी दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता निनाव लिंबाचा निनाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर लिंबांसाठी आज जे दर आपल्याला पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर क्वालिटी आहे आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज लिंबांसाठी दर जे आहे ते थोडीशी कमी झालेली पाहायला मिळतात. तर साधारणतः आज 50 रुपये किलो होते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी पावसामुळे या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते.